सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। आज 1 एप्रिल पासून पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात। शेतकऱ्यांची लॉटरी लागली। मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार। आज 1 एप्रिल पासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की मुख्यमंत्री आणि दत्तात्रय भरणे जे की कृषी मंत्री यांनी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीमध्ये। तर आज जे की 2400 कोटी रुपयाचा पीक विमा या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून निधी टाकलेला आहे। लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा व कोणाला पैसे इथं येणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे हे आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम आता 2400 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे त्यात या पुण्यामध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे। 150 कोटी रुपये इथं आलेले आहे। जे की 2400 कोटी रुपयाचा पीक विमा यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे। तर दत्तात्रय भरणे जे की आपले कृषी मंत्री आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर आताची घोडीची बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। 150 जे काही 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। अहमदनगरमध्ये 130 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सोलापूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे 125 कोटी रुपये। साताऱ्यामध्ये 110 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सांगलीमध्ये 100 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये कोल्हापूरमध्ये सुद्धा 95 कोटी रुपयाचा पीक विमा इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 120 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येणार नाही। तर पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आपण इथं बघितलेलं आहे। यानंतर इथे आपलं जालन्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। 90 कोटी रुपये इथं आलेले आहे। बीडमध्ये 130 कोटी रुपये इथं आलेले आहे। वाटप देखील सुरू झालेलं आहे। आधार लिंक खातं तुम्ही तपासा। यानंतर लातूरमध्ये 115 कोटी रुपये इथं आलेले आहे। धाराशिवमध्ये 100 कोटी रुपये। तर आता ज्यांना कोणाला पीक विमा आलेलाच नसेल तर अशाने काय करायचं जेणेकरून 15 दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। आपल्या चॅनलवरती आपण आता मी सांगणारच आहे। तर इथं बुलढाण्यामध्ये जे की इथं 95 कोटी रुपये आलेला आहे, परंतु इथं लवकरच जमा होईल, वाटप सुरू झालेलं नाही। अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं नाही, 85 कोटी रुपये इथं आलेले आहे। वाशिममध्ये सुद्धा लवकरच सुरू होणार आहे, 75 कोटी रुपये इथं आलेले आहे। तर आता यामध्ये बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे। यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये 110 कोटी रुपये लवकरच जमा होतील। यवतमाळमध्ये 120 कोटी रुपये आलेले आहे, लवकरच जमा होतील। या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू व्हायचं राहिलेलं आहे। नागपूरमध्ये 105 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 70 कोटी रुपये, भंडारामध्ये 65 कोटी रुपये। तर आता हे जे जिल्हे आहे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, तर हे जिल्ह्यांमध्ये लवकरच जमा होईल। यानंतर इथे आपलं गोंदियामध्ये लवकरच 60 कोटी रुपये इथं येणार आहे, मंजूर झालेलं आहे, परंतु वाटप व्हायचं राहिलेलं आहे। चंद्रपूरमध्ये 95 कोटी रुपये आहे, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। गडचिरोलीमध्ये 55 कोटी रुपये आहे। यानंतर इथे आपले पेंडिंग जिल्हे, तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 15 ते 20 दिवस लागू शकते। तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे यामध्ये सर्वप्रथम धुळेमध्ये 80 कोटी रुपये पेंडिंग आहे। नंदुरबारमध्ये 70 कोटी रुपये पेंडिंग आहे। जळगावमध्ये 115 कोटी रुपये पेंडिंग आहे। रत्नागिरीमध्ये 50 कोटी रुपये पेंडिंग आहे। सिंधुदुर्गमध्ये 45 कोटी रुपये पेंडिंग आहे। रायगडमध्ये 60 कोटी रुपये पेंडिंग आहे। ठाणेमध्ये 55 कोटी रुपये पेंडिंग आहे। पालघरमध्ये 50 कोटी रुपये पेंडिंग आहे। यानंतर इथे मुंबई शहरामध्ये 20 कोटी रुपये पेंडिंग आहे। मुंबई उपनगरमध्ये ते 25 कोटी रुपये इथं पेंडिंग आहे। तर यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे जिल्हे पेंडिंग आहे। आता यामध्ये जे काही जिल्हे आपण बघितलेलं होतं तर यामध्ये हिरव्या कलरचे जे काही दिसत आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। आता पिवळ्या कलरचं मध्ये जे काही दिसत आहे त्या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस लागू शकते। पेंडिंग जिल्ह्यांमध्ये 15 ते 20 दिवस लागू शकते। आता हा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना कोणाला मिळणार आहे, तर आता यामध्ये जे काही सर्वात लाभार्थीची जी काही संख्या आहे तर आता यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, यादीमध्ये नाव आहे, आधार लिंक आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2400 कोटी रुपयाचा पीक विमा आज 1 एप्रिल बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस, आपले कृषी मंत्री भरणे, तर यांनी जे काही मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर आता पीक विमा वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केली आहे का हे महत्त्वाचं आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला तुमचं यादीमध्ये नाव येणार नाही।
तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही, तुमचा पीक विम्याचा क्लेम इथं रिजेक्ट होणार आहे. तर आता यासाठी एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे पीक विम्यासंदर्भात. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 14447. तर यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा पीक विमाचा फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे, तुमचा क्लेम झाला आहे की नाही, कधीपर्यंत तुम्हाला पीक विमा येणार आहे, यावरती कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तर लेखी अर्ज द्या. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस राहते तिथे नेऊन द्यायचं आहे. त्यासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे ते सुद्धा सांगणार आहे. कंपनीचं नाव लिहायचं, तुमचा तालुका जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज. तर इथं मी खाली सही करणारा अर्जदार तुमचे नाव लिहा, राहणार, तालुका, जिल्हा आणि याचप्रमाणे हा जसाच्या तसा लेखी अर्ज तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर वर्ष लिहायचं आहे 2023, 24, 25 जेव्हाचा तुम्हाला आलेला ना तेव्हाचा. पिकांचे नाव तुम्हाला इथे लिहायचे आहे, कोणकोणते पीक आहे ते. यानंतर मी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझ्या शेतातील पिकाचे नुकसान झालेले असून ई पीक पाहणी देखील केलेली आहे. तरीही आजपर्यंत मला पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. तर या संदर्भात तुम्हाला इथं तुमचं नाव लिहा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाका जेणेकरून तुमचे पैसे त्या खात्यामध्ये येणार आहे. बँकेचे नाव लिहा, मोबाईल नंबर, पिकाचे नाव, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, ज्वारी, हरभरा, तुमच्या शेतामध्ये जे काही पीक असेल ते लिहा. सर्वे नंबर तुमचा इथे लिहायचे आहे. तर सर्वे नंबर लिहिल्याच्या नंतर म्हणून आपणास विनंती आहे की माझा अर्ज तपासा, लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे दिनांक, ठिकाण, स्वाक्षरी तुम्हाला इथं करायची आहे. त्यासोबत जे काही कागदपत्र इथे तुम्हाला जोडायचे आहे यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8 आणि ई पीक पाहणी केल्याचा स्क्रीनशॉट ते तुम्ही ई पीक पाहणीच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता. 2400 कोटी रुपये जे काही बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर तर जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्षात पैसे इथं येत आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं वाटप होणार आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर आता लवकरच निधी येणार आहे, म्हणजे मंजूर झालेला परंतु वाटप व्हायचं राहिलेलं आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर या जिल्ह्यामध्ये 8 ते 15 दिवस लागू शकते. थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. 1 एप्रिलपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.